वारंवार जर तुम्हाला पेन किलर्स घ्याव्या लागत असतील, तर ह्या 3 गोष्टी नक्की सुरू करा, ज्यामुळे तुमचं इन्फ्लमेशन कमी होणार आहे. नंबर 1 उपयोगी ठरणारी गोष्ट म्हणजे हळद. हळदीमध्ये उत्तम अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत. पण ही ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला काळी मिरी त्याच्याबरोबर ऍड करावी लागते, म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आपल्या ऍक्टिव्हेट होऊ शकतात. रात्री झोपताना चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घातलेलं दूध आपण रोज रात्री घ्यायचं आहे. ह्यामुळे आपलं दुखणं नक्कीच बरं होऊ शकतं. त्यानंतर आलं. आल्यामधले जिंजरऑल्स आपल्याला उत्तम पेन किलरचं काम करतात आणि सूजही कमी करतात. त्यानंतर लसूण. लसूण मध्ये ॲलिसिन नावाचे बायो इन्ग्रेडियंट्स असतात. हे उत्तम अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत आणि त्यातून अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. पण लसूण हा ठेचायचा आहे किंवा बारीक चिरायचा आहे आणि तसाच 10 मिनिटं ठेवायचा आहे. तेव्हाच ॲलिसिन हे ऍक्टिव्हेट होतं आणि अँटी इन्फ्लमेशनचं काम करतं. मला फॉलो करायला विसरू नका आणि नक्की इन्फ्लमेशन असं मेन्शन करा, म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी डाएट मी तुम्हाला शेअर करीन.